पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण स्टाईल बाजीमध्ये पाहूया काही फॅशन टिप्स आणि त्याचबरोबर घरच्या घरी काम करताना करता येण्यासारखी काही एक्सरसाइजेस पाहूया गेट सेट गो मध्ये। सुरुवात करूया या एपिसोडला। कुठलेही नवीन कपडे विकत घेताना किंवा नवीन कपडे शिवून घेताना आपण आपल्या कम्फर्टचा सगळ्यात आधी विचार करतो। कॉटनचे फॅब्रिक्स आपल्याला नेहमीच कम्फर्टेबल वाटतात, पण ते काहीसे साधेही असतात। त्यामुळे मृण्मयी आज आपल्याला सांगणार आहे की साध्या फॅब्रिक्समधनं सेमी फॉर्मल कुर्तीज कशा तयार करायच्या, जेणेकरून या कुर्तीज तुम्हाला एखाद्या ओकेजनलाही वापरता येऊ शकतात आणि शिवाय रेग्युलर यूजसाठी सुद्धा ते अतिशय उत्तम आहेत। हाय, मी मृण्मयी अवचट। अनेकदा आपल्याला प्लेन आणि त्याला काठ असलेले कुर्ती पीसेस, सूट पीसेस मिळतात। तसंच जुन्या साड्या असतात ज्या प्लेन असतात आणि त्याला काठ असतात। अशा प्रकारचे हे पारंपरिक कापडं आपण खूप छान पद्धतीने कुर्ती बनवण्यासाठी वापरू शकतो। असाच एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे। साधं हे प्लेन महेश्वरी कापड होतं, ज्याला असे गोल्डन काठ होते। अशा प्रकारचे हे कुर्ती पीसेस गिफ्टसाठी सुद्धा खूप योग्य आहे असा प्रकार। आता या मिळालेल्या कापडांपासून आपण थोडी वेगळी कुर्ती करू शकतो, जी आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे आहे। इथे तुम्ही बघू शकता, मी एक ही कुर्ती बनवली आहे। सध्या हाय नेक्सची फॅशन आहे, खूप डीप गळे घालत नाहीत। याला हा स्क्वेअर शेप दिला आहे, पण याच्या कडा ज्या आहेत त्याला मी गोलाकार केलेल्या आहेत, त्यामुळे याचा जरा शेप वेगळा वाटतो। असा हा हाय नेक घेतला आहे। याचे काठ फक्त हे इथे वापरलं आहे आणि त्याच्या बाजूनी एक हा मशीन एम्ब्रॉयडरीचा प्रकार केला आहे। नाजूक मोटिफ घेतला आहे, थ्रेड आणि गोल्ड कसप याचा वापर केला आहे। याला मुद्दाम टोन ऑन टोन ठेवलं आहे, म्हणजे तुम्हाला मिक्स अँड मॅच करताना बरेच ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता। याच्या बरोबरीने तुम्ही पीच बॉटम आणि पीच कलरचा दुपट्टा घेऊ शकता, किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवा असेल तर डार्क ब्लू कलरचा दुपट्टा आणि डार्क ब्लू कलरची प्लाझो असं पण घालू शकता। याला हे स्लीव्सला स्लिट्स दिले। जनरली आपण बायांना आडवा काठ देतो, ते न करता या बाईला असा इथे स्लिट देऊन छोटा हा काठ इथे लावला आहे। एका साईडनी अशी स्लिटची सध्या खूप फॅशन आहे। तुम्ही जो ओढणी डाव्या खांद्यावर घेत असाल तर तुम्ही स्लिट किंवा वर्क हे उजव्या साईडला ठेवा। जर तुम्हाला डाव्या साईडला जर तुम्ही काम केलं किंवा तुम्ही स्लिट दिलीत तर उजव्या साईडला ओढणी प्रिफर्ड आहे। तुम्ही अशा कुर्तींवर ओढणी नाही घेतली तरीही सुद्धा चालू शकते, लुक कम्प्लीटच वाटतो। पण ज्या ओढणी घ्यायला यूज टू असतात त्यांनी त्यांच्या कम्फर्टप्रमाणे ह्याचं प्लेसमेंट करावं। तसंच हे जे काठ आहेत याला बटबटीत असे बाहेर न लावता हे स्लिटच्या फेसिंगमध्ये लावले आहेत, त्यामुळे हे समोरून ही कुर्ती अतिशय प्लेन वाटते, पण जेव्हा ह्याला घालून वावर होतो किंवा हे बसताना चालताना हे आतले असे काठ दिसतात। त्यामुळे ह्याला सटल वापर केलेला आहे अशा या काठांचा, फेसिंग म्हणतात याला, हे फेसिंगमध्ये वापरलं आहे। तसंच बॅक अतिशय प्लेन वाटू नये म्हणून याला हा आडवा एक काठ देऊन योकचा फील दिलेला आहे। काठ प्रत्येक ठिकाणी वापरायला हवेच अशीही गरज नाही आहे। तुम्ही काठांना घेऊन त्याच्यापासून छोटी बटणं करू शकता। तुम्ही काठांना घेऊन त्याच्यापासून एखादं ॲप्लिक वर्कची एम्ब्रॉयडरी करू शकता। काठांना टिपिकल काठांसारखं न वापरता वेगळ्या पद्धतीने जर प्लेसमेंट केलं तर तेच टिपिकल कापड याच्यापासून तुम्ही कुर्ती ही अनयुज्युअल करू शकता। अशा टाईपच्या कुर्तीज तुम्ही आत्ताच्या लग्नाच्या सीझनमध्ये छोट्या समारंभांना घालू शकता। एरवीही तुम्हाला थोडं ऑफिसमध्ये फॉर्मल ओकेजन असेल तर तुम्ही अशा प्रकारची कुर्ती एखाद्या छानशा चंदेरी दुपट्ट्याबरोबर मिक्स अँड मॅच करून घालू शकता, किंवा छोटं तुमचं घरचं फॅमिली कुठलं गेट टुगेदर आहे, डिनर प्रोग्राम आहेत, अशा या सगळ्या ओकेजनसाठी तुम्ही या टाईपच्या कुर्ती तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता।